नमस्कार. नामाची मी अनुभूती देण्यासाठी मी आलो आहे. सगळे संत हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आजवर सांगत आले. या सगळ्या संतांच्या मालिकेमध्ये मांदियाळीमध्ये ज्ञानेश्वरांचं काहीतरी एक वेगळंच अढळ स्थान आहे. ज्ञानेश्वर ह्या नावातच सगळ्या गुह्य दडलेलं आहे. ज्ञानाचा ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर. आपली स्वतःची ओळख, खरी ओळख जी आपण आरशात पाहून आपल्याला होते ती नाही, तर ज्याला आपण स्वत्वाची जाणीव म्हणतो, मायेच्या पलीकडची, म्हणजेच असं म्हणूया की अवेअरनेस ऑफ अवर कॉन्शियसनेस, त्याची व्याख्या संस्कृतमध्ये ज्ञानोमयम आत्मा, म्हणजे प्रत्यक्षात आपण म्हणजेच ज्ञान आहे. आपली ओळख काय आहे? समजा मला कोणी विचारलं तर मी पटकन माझं नाव सांगतो, सुनील शशिकांत काळे. मग माझी समाजातली ओळख काय की अमुक अमुक काम करणारा, अमुक अमुक एंटरप्रेनर, अमुक अमुक गुरु, कोणी दादा, आणि वेगवेगळ्या उपाध्या लागतात. पण प्रत्यक्षात ह्या उपाध्या ही नामाविषयीची विशेष माहिती सांगणारी, ज्याला विशेषणं म्हणतात, द ॲडजेक्टिव्ज. एकतर ती ॲडजेक्टिव्ज आहेत किंवा सर्वनाम आहेत. पण सर्वनाम आणि विशेषण ही ह्या नामाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द असतात. नाम ही आपली स्वतःची ओळख आहे. आणि ती ओळख म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर हार्डकोर नॉलेज आहे. म्हणजे तुम्ही मी आहोत कोण? तर आपण ज्ञान आहोत. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण आपली स्वतःची ओळख विसरलोय, आणि ही ओळख पूर्णत्वानं करून द्यायचा प्रयत्न करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्ञानेश्वर आहेत. प्रत्यक्षात निर्गुण निराकार ही जी एनर्जी आहे, ही जेव्हा शरीर धारण करते तेव्हा ते शरीर धारण करण्यासाठी ती वॉटर मेटाबॉलिझममध्ये सेटल होते. आणि म्हणूनच केवळ आपल्या मानवी देहामध्ये 70 ते 80% फक्त पाणी आहे. पृथ्वीवरती 2/3 पाणी आहे. जर निर्गुण निराकार शक्ती म्हणजे 6 व मध्ये सेटल होते आणि तिथून आपला स्वरूपी पिंड म्हणजे देह बनतोय. आणि म्हणूनच या 6च्या ठिकाणी, आपल्या इंडिव्हिज्युअल 6च्या ठिकाणी जो भाव असतो तोच आपल्या व मध्ये उमटतो आणि असा आपला स्व तयार होतो. म्हणून कोणाचा स्व रागीट आहे, कोणाचा स्व मत्सरी आहे, कोणाचा स्व आणखीन काही आहे. परंतु प्रत्यक्षात मूळ परमेश्वराचा स्व मात्र रूप आहे आनंद. त्याला म्हणतात स्वानंद गणेश. मोरगावच्या गणपतीचा जे उल्लेख केला जातो तो आहे स्वानंद गणेश.
या स्वानंद गणेश हे तुमचं माझं मूळ स्वरूप असून सुद्धा आमचा स्व मात्र स्वानंद गणेश राहिलेला नाही आहे. कधी क्रोध गणेश आहे, कधी मत्सर गणेश आहे, कधी काम गणेश आहे, अँड सो ऑन, ऑल पॉसिबल परमिटेशन कॉम्बिनेशन. तर प्रत्यक्षात या 6 शास्त्रांचा अभ्यास करून आपल्याला परिवर्तन करायचं आहे. नुकतंच परिवर्तन एकादशी होऊन गेले. हे परिवर्तन काय करायचं आहे तर या 6 गणेश ही जी आपली रूपं झालेली आहेत, ह्या रूपांचं परिवर्तन म्हणजे मेटामॉर्फोसिस करून आपल्याला स्वानंद गणेश व्हायचं आहे. की जे मूळ गणेशाचं रूप माऊली सांगते तुमच्या मुखात आहे. त्यामुळे तोंडामधनं चांगला ध्वनी निर्माण होण्यासाठी माझ्या मनामध्ये चांगले विचार पहिल्यांदा जन्माला यायला पाहिजेत. आणि चांगले विचार कधी येतील जेव्हा षड दर्शन होतील. 6 शास्त्रांचं पॅनोरमा नॉलेज मी पूर्णपणे आतमध्ये मिळवीन. आणि वेन आय विल गेट फुल्ली कन्व्हिन्स्ड की हे केल्यामुळे माझं तर कल्याण होतच आहे, पण हे ज्ञान जर मी इतरांना देऊ शकलो तर त्यांचंही कल्याण होईल. हे जेव्हा 200% मी कन्व्हिन्स्ड असेन तेव्हाच माझ्या मुखामधनं सुरव म्हणजे सुख निर्मिती करणारे शब्दोत्पत्ती होणार आहे. नवरा काय, बायको काय, मुलगा काय, जावई काय, सासू काय, सासरा काय, नणंद काय, ही सगळी मायेमधली नाती फक्त गतजन्मींचे देण्याघेण्याचे हिशोब पूर्ण करून मी परमेश्वर आहे याची अनुभूती घेण्यासाठी आपण जन्माला घातलेली आहेत. सांगण्याचा मुद्दा असा आहे की एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये काही घटना आपल्या मनासारख्या घडतात, काही घडत नाहीत. इन आयदर केस मुळात जर आपल्याला माहिती असेल की मी परमेश्वर आहे ह्याची अनुभूती घेण्यासाठी जन्माला आलेला एक जीव आहे, तो जन्माला येताना माझं अनेकांबरोबरचं गतजन्मातलं देण्याघेण्याचे हिशोब बाकी आहेत, म्हणूनच केवळ नात्यांचा चिवडा माझ्या आयुष्यात आहे. ह्या एका नजरेनं जर आपण आपल्या आयुष्याकडे संसाराकडे पाहायला लागलो प्रत्येक व्यक्ती, तर आयुष्यात फक्त आनंद राहील. आणि आनंदाच्या ठिकाणी असे दुःखाचे प्रसंग आयुष्यात वाट्याला येत नाहीत. त्यामुळे दुःख जर नको असेल तर सुख शोधू नका, आनंद निर्माण करा जो तुमच्या आतच आहे. आणि हा आनंद निर्माण करायची कळणं, कळलेलं वळणं म्हणजे खऱ्या अर्थानं षड शास्त्रांचं दर्शन घेणं आहे. मला वाटतं आज आपण दर्शन घेतलेलं आहे.